पण हीच कार्यकर्ते आहेत की ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या 3ही जागा मागच्या वेळेला निवडून आणलेले आहे। हेच कार्यकर्ते आहे जे विधानसभेमध्ये माननीय देवेंद्रजींना, माननीय आमचे दुसरे आमदार मोहनभाऊ मते यांना निवडून आणतात। हेच कार्यकर्ते आहे की जे माननीय नितीनजी गडकरी यांना निवडून आणतात। त्यांच्या सर्व भावना ज्या आहेत त्या मी ऐकलेल्या आहेत। त्यांचा असंतोष असेल किंवा त्यांच्याला जे काय त्यांचं म्हणणं आहे ते संपूर्ण ऐकून घेतलं आहे आणि मी आता पार्लमेंटरी बोर्डच्या मीटिंगला चाललेलो आहे। त्या ठिकाणी यांच्या सर्वांच्या भावना या मी शीर्षस्थ नेतृत्वाच्या कानावर घालणार आहे। काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं, म्हणजे बाहेरचे उमेदवार दिले, नेमकं रोष कशासाठी? रोष असा आहे की बाहेरचे उमेदवार दिलेले आहे। मुळात असा आहे की भारतीय जनता पार्टी आता इतकी मोठी झालेली आहे, 150 कार्यकर्ते, 150 नगरसेवकांची जागा आहे आणि जवळपास 5000 कार्यकर्त्यांना तिकीट हवं आहे। त्याच्यातून हा रोष एक तयार झालेला आहे आणि त्यात कार्यकर्ते बाहेरून तिकीट ज्यांना दिलेलं आहे तेही भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहे। पण या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांना हे वाटणं स्वाभाविक आहे की बुवा आम्ही इथे राहतो तर आमच्यातल्या कोणाला ना कोणाला तिकीट मिळालं पाहिजे, अशी त्यांची मूळ भावना आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।